नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग टू ऑल. मित्रांनो, रिसर्च ॲप्टिट्यूड खूप महत्त्वाचं युनिट आहे आणि या विषयाच्या अभ्यासासाठी महाराष्ट्र सेटचे जे प्रश्नपत्रिका आहेत त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण ह्या प्रश्नपत्रिका खूप मोठी भूमिका निभावत असतात तुमच्या प्रिपरेशनमध्ये. त्यामुळे 2019 पासून ते 2021 पर्यंत 3 जे एक्झाम झाल्या होत्या, त्या तिन्ही एक्झामिनेशनचे सर्व प्रश्न आपण बघणार आहोत रिसर्च ॲप्टिट्यूडचे. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत बघायचंय आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. राईट? बघा, कारण काय होतं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याकडून छोट्या छोट्या चुका होत असतात, परंतु या छोट्या चुका तुम्हाला खूप मोठा रिझल्ट देत असतात. आलं लक्षात? त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे आपल्याला बारकाईने बघायचंय, कसं प्रश्न सोडवायचे आहेत, कसं नाही, या सर्व गोष्टी त्यामध्ये असणार आहेत. जसे की रिसर्च मधल्या कार्यपद्धती, साधनांची निवड, डेटा संकलन या सर्व गोष्टीवरती प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, त्याचा अभ्यास आता आपण सुरू करूया. लेक्चर सुरू करण्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही जर महाराष्ट्र सेट साठी तयारी करत आहात, तर तुमच्यासाठी तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे महाराष्ट्र सेट पेपर 1 फुल कोर्स, ज्यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत, मॉक टेस्ट मिळणार आहेत, MCQs आणि PYQs PDF मिळणार आहे, लाईव्ह सेशन्स यामध्ये असतील, साप्ताहिक चाचणी, 2000 पेक्षा जास्त प्रश्न, या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत पेपर 1 च्या प्रिपरेशनसाठी, जे की एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर वाढवण्यासाठी तुमचं प्रिपरेशन करून घेतलं जाणार आहे. आलं लक्षात? तर याची न्यू बॅच जी आहे ते येत्या 5 एप्रिल पासून सुरू होत आहे. तर सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे. ठीक आहे. पेपर 1 चा कोर्स जॉइन केल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये 70 पेक्षा जास्त मार्क्स पेपर 1 मध्ये मिळणार म्हणजे मिळणारच. तर आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कोर्स जॉइन करायचा आहे, किंवा ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही कोर्स जॉइन करू शकता. बघा, ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉइन करायचं आहे. ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. खाली स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शन मध्ये जायचंय आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्स मध्ये महाराष्ट्र सेट. ठीक आहे. महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल, महाराष्ट्र सेट 2025 पेपर 1. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल. तिथे कंटेंट फोल्डर मध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील. डेमो सेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत. एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉइन कराल, ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील, ओपन होऊन जातील. तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे. जर तुम्ही आज कोर्स जॉइन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. सो त्यामुळे फटाफट जायचंय, ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉइन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. 23 जून 2019 चे प्रश्न आपण बघतोय. इफ वन व्हेरिएबल इज मेजर्ड ऑन नॉमिनल स्केल अँड अदर व्हेरिएबल इज मेजर्ड ऑन इंटरवल स्केल. जर एक व्हेरिएबल नाममात्र स्केलवर मोजले आणि दुसरे व्हेरिएबल इंटरवल स्केलवर मोजले गेले, तर योग्य संशोधन पद्धत कोणती असेल? एक्सपेरिमेंटल, केस स्टडी, क्रॉस सेक्शनल की कोरिलेशनल? ओके. एक्झाम मध्ये तर ऑप्शन ए दिला होता, बट ऍक्च्युली याचा राईट आन्सर डी असायला पाहिजे. कारण जेव्हा व्हेरिएबल म्हणजे नॉमिनल स्केलवर मोजला जातो, जसं की लिंग असेल, पुरुष स्त्री, है ना, म्हणजे नॉमिनल स्केलमध्ये काय होतं, एका गोष्टीला आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करत असतो. जसं की लिंग असेल तर त्याला पुरुष आणि स्त्री या दोन गोष्टीमध्ये, आणि दुसरा जो आहे तो इंटरवल स्केलवर मोजला जातो. राईट. जसं की तापमान असेल, बरोबर, तेव्हा त्यांच्यामधलं रिलेशन आहे ते आपण काय करत असतो, तपासत असतो. मग इंटरवल स्केल आणि व्हेरिएबल स्केल याच्यामधलं जर संबंध तपासायचा असेल तर त्याला कोरिलेशनल मेथड मध्येच करावं लागतं. आता कोरिलेशनल मेथड जी आहे हे दोन व्हेरिएबल मध्ये यांचं रिलेशन पाहत असतं, है ना, आणि ते रिलेशन मोजण्याची पद्धत आहे कोरिलेशनल मेथड. आलं लक्षात? त्यामुळे ऑप्शन डी हे जास्त करेक्ट असायला पाहिजे, ए नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते चांगल्या गृहीतकाचे वैशिष्ट्य नाही विचारले?
चाचणी क्षमता, वस्तुनिष्ठता, गुंतागुंत की संकल्पनात्मक स्पष्टता, है ना? तर याचा राईट आन्सर आहे गुंतागुंत, म्हणजे कॉम्प्लेक्सिटी ज्याला आपण म्हणतो. राईट. गुड हायपोथेसिस म्हटलं की त्याच्यामध्ये तर्क आला, है ना, किंवा गृहीतक जो स्पष्टपणे तपासता येणारा असेल, वस्तुनिष्ठ असेल आणि योग्य कन्सेप्टवर आधारित असेल. बरोबर ना? त्यामुळेच गुंतागुंत हे नाही असं सांगितलेलं आहे, वैशिष्ट्य नाही. ठीक आहे. पुढे बघा, फ्रिक्वेन्सी वितरणाचा मध्य आणि मध्यक्रम अनुक्रमे 20 आणि 22 असल्यास वितरणाचा मोड कोणता असेल? 21, 16, 26 की 1? तर याचा असेल 26. Dialogue method of discovering the truth was given by प्लॅटो, सोक्रेटिस, फ्रोबेल की हर्बर्ट? सत्य शोधण्याची संवाद पद्धत कोणी दिलेली आहे? प्लॅटो, सोक्रेटिस, फ्रोबेल की हर्बर्ट? हा, तर हे दिलेले आहे ऑप्शन बी, सोक्रेटिसने. अलग लक्षात. डायलॉग मेथड असेल किंवा संवाद पद्धत म्हणा त्याला, है ना, हे ट्रुथ शोधण्यासाठी म्हणजे सत्य शोधण्यासाठी एक टीचिंग पद्धत आहे. ठीक आहे, जी सॉक्रेटिस यांनी मांडलेली आहे. अलग लक्षात. बघा याच्यामध्ये काय असतं किंवा हे कसे असते बघा, सॉक्रेटिस काय करतात, हा प्रश्नोत्तराद्वारे म्हणजे क्वेश्चन अँड आन्सर यांचा संवाद करतो. विद्यार्थी है ना असतील तर सतत प्रश्न विचारून त्याच्याकडून योग्य उत्तर शोधून घेणे हे त्यांची पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. सॉक्रेटिक मेथड असे सुद्धा याला म्हटलं जातं. राईट. यामध्ये शिक्षक कोणतेही थेट उत्तर देत नाही पण विचारांना चालना देत असतात. त्यामुळे ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न, युजिंग समवन एल्स रिसर्च विदाउट ड्यू एक्नॉलेजमेंट इज कॉल्ड. योग्य पोचपावतीशिवाय दुसऱ्याचे संशोधन वापरणे याला काय म्हटलं जातं? तर सरळ सरळ उत्तर आहे याला प्लॅजरिझम म्हटलं जातं. ठीक आहे. कॉपीराईट वेगळा आहे, पेटंट वेगळा आहे, पब्लिकेशन हा याचा सुद्धा कन्सेप्ट वेगळा आहे. प्लॅजरिझम हा टोटली त्याच्याशी रिलेटेड आहे ज्यामध्ये कॉपी पकडली जाऊ शकते. आलं लक्षात? त्याला प्लॅजरिझम म्हणतात. पुढचा प्रश्न आहे 27 डिसेंबर 2020 च्या एक्झामिनेशन मधला, प्रायोगिक संशोधनाची उद्दिष्टे आहे ते डॉट 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 आहे. ठीक आहे. मग ते काय आहे? एस्टॅब्लिश association between variables, describe variables, study the application of theory, study trend analysis. ठीक आहे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, व्हेरिएबल्स दरम्यान संबंध स्थापित करणे. आलं लक्षात? एक्सपेरिमेंटल रिसर्च आर एम टू व्हेरिएबल्सच्या दरम्यान संबंध स्थापित करणे. ओके. पुढचा प्रश्न 27 डिसेंबर 2020 मधलाच आहे. न घेतलेला मर्यादा संशोधक असे म्हणतात. काय म्हणतात? लिमिटेशन लेट डाऊन बाय द रिसर्चर आर कॉल्ड ॲज ऑब्जेक्टिव्स, डिलिमिटेशन्स, ॲझम्पशन्स की हायपोथेसिस. ठीक आहे. त्याला म्हटलं जातं ऑप्शन बी, सीमांकन, डिलिमिटेशन्स. आलं लक्षात? पुढे, फॉर एनी फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन 50th पर्सेंटाईल अँड डॉट 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 आर सेम. कोणत्याही वारंवारता वितरणासाठी 50व्या पर्सेंटाईल आणि डॉट 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 हे समान आहेत. मीन, मेडियन, क्वार्टाईल डेव्हिएशन की स्टँडर्ड डेव्हिएशन. मग 50th म्हणल्या जर म्हणजे 50% असणार ते, बरोबर ना? 50th पर्सेंटाईल असेल तर 50% असणार आहे. तो मध्यभागी असल्यावर तो मेडियनच म्हणणार त्याला आपण, राईट? कारण मेडियन जर म्हटलं तर 50th पर्सेंटाईल असतो, म्हणजेच 50% डेटाच्या किमतीच्या आधी आणि 50% डेटा त्याच्या नंतर असतो. बरोबर? म्हणजे 50% लिहिलेला आहे त्याच्या आधी आणि 50% त्याच्या नंतर. मग त्याचा मधला भाग जो आहे त्याला काय म्हटलं जातं? मीडियन. ठीक आहे. पुढचा प्रश्न, एक संशोधक पूर्वीच्या शोध निबंधाचा डेटा वापरतो आणि नवीन शोध निबंध प्रकाशित करतो. हे डॉट 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 आहे. म्हणजे हे काय आहे? एथिक्स आहे, नैतिकता आहे की अनैतिकता आहे की परवानगी आहे की योग्य आहे? है ना? तर ऑब्विसली हे काय आहे? अनैतिक आहे. कसं आहे? अनैतिक. जर एक संशोधक एखाद्या आधीच्या संशोधनाचा डेटा वापरत असेल
आणि त्याचे योग्य श्रेय सुद्धा देत नसेल तर तो डेटा आपल्या नावे प्रकाशित करत असेल तर ते अशुद्ध आहे किंवा अनएथिकल आहे किंवा अनैतिक आहे. ठीक आहे. सोक्रेटिसने दिलेल्या डॉट 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 सत्य शोधण्याची पद्धत. एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन क्रिटिसिझम डायलॉग. Socrates has given dot dot method of discovering the truth. तर ते आहे डायलॉग मेथड. कुठली मेथड? डायलॉग मेथड. सोक्रेटिसने सत्य शोधण्यासाठी डायलॉग मेथड दिलेला आहे. ही जी पद्धत आहे है ना, याचा जो मेन ऑब्जेक्टिव्ह एम जो आहे है ना, तो क्वेश्चन्स म्हणजे प्रश्नोत्तर जे आहेत याच्या माध्यमातूनच सत्य शोधायचं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. सोक्रेटिक मेथड म्हणा किंवा डायलॉग मेथड म्हणा दोन्ही सेम आहेत. म्हणजेच डिस्कशनच्या प्रक्रियेद्वारे त्यांना ज्ञान प्राप्त करता येतं असं त्यांचं म्हणणं आहे. पुढील प्रश्न. संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुणवत्ता म्हणजे डॉट 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 डॉट. बरोबर ना. मग काय आहे ते? वक्तशीरपणा, बुद्धिमत्ता, संशोधनात खरी आवड की स्वतःच्या विषयावर प्रभुत्व. ऑब्विसली संशोधनात खरी आवड. म्हणजे संशोधनात खरी आवड असेल तरच है ना पुढच्या गोष्टी होऊ शकतात. नाहीतर आवडच नसेल तर बाकी कितीही काही येत असेल तर त्याचा फायदा आहे का? नाही, काहीच फायदा नाही है ना. जेन्युइन इंटरेस्ट असला पाहिजे. संशोधकासाठी सर्वात महत्वाचा गुण जर म्हटलं सत्य आणि प्रामाणिक. बरोबर. याच्यामध्ये रस त्याला जास्त असतो. त्यामुळे प्रत्येक रिसर्चची प्रोसेस करण्याच्या आधी रिसर्चरकडे इंटरेस्ट असला पाहिजे रिसर्च करण्यासाठी. तेव्हाच त्याला आपण रिसर्च पुढे करण्यासाठी अलाव करू शकतो किंवा तो करू शकतो. गुणात्मक संशोधनामध्ये रिफ्लेक्टिव्ह नोट्सच्या रेकॉर्डिंगला डॉट 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 म्हणतात. कोडिंग, मेमोइंग, डेकोडिंग की इन्स्ट्रक्शन्स. तर ते काय आहेत? मेमोइंग आहेत. त्याला काय म्हटलं जातं? मेमोइंग असं म्हटलं जातं. राईट. आता मेमोइंग म्हणजे काय? मेमोइंग म्हणजे गुणात्मक संशोधन ज्यामध्ये संशोधकाने आपले निरीक्षण, विचार, भावना हे सर्व गोष्टी नोंदवलेल्या आहेत. आणि हे एक प्रकारचे रिफ्लेक्टिव्ह नोट्स आहेत जे संशोधक आपल्या संशोधक प्रक्रियेद्वारे किंवा प्रक्रियेच्या दरम्यान लिहित असतो. राईट. मेमोइंग. पुढे. एक परिवर्तनीय शैक्षणिक उपलब्धी डॉट 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 रोजी मोजली जाईल. नाममात्र, इंटरवल, रेशो की ऑर्डिनल. म्हणजे नाममात्र, मध्यांतर, गुणोत्तर आणि ऑर्डिनल. तर याचा राईट आन्सर आहे ऑर्डिनल. ऑप्शन डी. समजते का? ऑप्शन डी जे आहे याचं करेक्ट आन्सर होतं. पुढे आहे जर फ्रिक्वेन्सी वितरणामध्ये काही अत्यंत स्कोर असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य माप डॉट 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 असेल. मीन, मीडियन, मोड, रेंज. तर ऑब्विसली मीनच असणार आहे. राईट. पुढे. अ रिसर्च पेपर इज बेस्ड ऑन. शोध निबंध डॉट डॉट सॉरी यावर आधारित आहे. कशावर? प्राथमिक डेटा, दुय्यम डेटा की वर्णनात्मक डेटा. है ना. तर याचा राईट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी. लक्षात ऑप्शन सी याच्यामध्ये करेक्ट असणार आहे. म्हणजेच 1 आणि 2 प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा. डिस्क्रिप्टिव्ह डेटाचा इथे येत नाहीये है ना. संशोधक पेपर काय करतो? प्राथमिक डेटा आणि सेकंडरी डेटा या आधारावर तो पेपर बनवत असतो किंवा बनवू शकतो. प्रायमरी डेटा म्हणजे काय? जे फ्रेश आहे, ज्याची न्यूज किंवा ज्याची इन्फॉर्मेशन पूर्णतः नवीन आहे. आणि सेकंडरी डेटा म्हणजे ज्यांनी कोणीतरी ऑलरेडी ते लिहून ठेवलेलं आहे आणि त्याचा वापर रिसर्चमध्ये केला जातो. त्याला सेकंडरी डेटा असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर अटेंडिंग द सेशन. मित्रांनो, पेपर 1 तुम्ही कोर्स जॉईन करत असाल तर तुम्हाला एक आणखीन एक चांगली संधी आहे, बेस्ट संधी आहे. पेपर 2 सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. पेपर 2 चा कोर्स जो आहे तो सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. तर सर्वांनी या खाली दिलेल्या नंबरवरती काय करायचं आहे? व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि कोर्स फटाफट जॉईन करायचा आहे, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन बरोबर वेळेमध्ये कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. चलो, थैंक यू सो मच. हैव अ ग्रेट डे. बाय बाय.